पावसासंदर्भातली पुढची बातमी आता आपण बघणार आहोत। मॉन्सून 48 तासात महाराष्ट्रात येणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने आता वर्तवलेला आहे। सध्या मॉन्सूनसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झालेली आहे। महाराष्ट्र आणि कर्नाटकात मॉन्सून संदर्भातलं पोषक वातावरण सध्या तयार होत असल्याचं हवामान विभागाने म्हटलेलं आहे। त्यामुळे येत्या 48 तासात म्हणजे 2 दिवसात मॉन्सून महाराष्ट्रात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे। सध्या मॉन्सूनसाठी अनुकूल परिस्थिती तयार होतीये आणि या अनुषंगाने आता 2 दिवसात मॉन्सून महाराष्ट्रात येऊ शकेल अशी माहिती हवामान खात्याने दिलेली आहे। मॉन्सूनसाठी सध्याची अनुकूल परिस्थिती निर्माण होतीये। आपल्याला माहिती आहे राज्यातल्या काही भागांमध्ये मॉन्सूनपूर्व पाऊस सुद्धा झालेला आहे। अनेक ठिकाणी हा पाऊस बरसलाय, पण आता मॉन्सूनचा जो पाऊस आहे, मोसमी पाऊस हा येत्या 2 दिवसात महाराष्ट्रात दाखल होणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे। तसा अंदाज व्यक्त केला गेला आहे। या संदर्भातली माहिती आपण जाणून घेऊया। हवामान तज्ञ रामचंद्र साबळे सर आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं। साबळे सर, मॉन्सूनसाठी अनुकूल परिस्थिती सध्या आहे आणि 2 दिवसात मॉन्सून राज्यात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। आपल्याकडे या संदर्भातली नेमकी काय माहिती आहे? आता वाऱ्याची दिशा बदललेली आहे आणि नैऋत्येकडून वारे वाहायला लागलेले आहेत। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तशी स्थिती आतापर्यंत नव्हती। त्यामुळे वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून असल्यामुळे वारे मोठ्या प्रमाणात बाष्प आणू शकतील आणि हवेचे दाब कमी होत आहेत महाराष्ट्रावरचे। मंगळवार बुधवारच्या दरम्यान यावेळेला चांगला पावसाची शक्यता मंगळवार बुधवार मध्ये शक्यता आहे, कारण 1002 हेक्टरपास्कल हवेचा दाब त्यांचाच अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाचा की हवेचे दाब 1002 हेक्टरपास्कल महाराष्ट्रावर होत आहेत। त्यामुळे मंगळवार बुधवार गुरुवारच्या दरम्यान चांगला पाऊस होईल, पण आता पावसाला सुरुवात तरी होऊ शकेल, कारण 1004 हेक्टरपास्कल कमी हवेचा दाब झालेला आहे। त्यापेक्षा कमी हवेचा दाब बुधवारपासून होईल आणि त्यानंतर पावसात वाढ होईल असा माझा अंदाज आहे। बरं साबळे सर, पूर्व मोसमी पाऊस राज्यातल्या बऱ्याच भागात झालेला होता आणि त्यामुळे मोसमी पाऊस काहीसा लांबेल की काय अशी शक्यता व्यक्त करण्यात आलेली होती, पण आता अनुकूल स्थिती असल्याचं समजतंय। साबळे सर, त्याबद्दल काय सांगाल? एकूण जर मी अभ्यास केला संपूर्ण महाराष्ट्राचा भारताचा, तर पूर्व मोसमी पाऊस फार कमी झालेले आहेत संपूर्ण भारतात यावर्षी। महाराष्ट्रात पूर्व मोसमी पावसाचं टक्केवारी कमी झालेली आहे आणि त्यामुळेच ही जास्ती निर्माण झालेली होती। परंतु आणि मी देखील अंदाज देताना हे स्पष्ट सांगितलेलं आहे, म्हणजे मान्सून मॉडेलचं साबळे मॉडेलच्या नुसार 15 स्थानिकांचा अंदाज दिला जातो लांब पल्ल्याचा। त्यात नागपूर आहे, अकोला आहे, परभणी आहे, जालना आहे, त्याचबरोबर सिंधेवाही आहे, राहुरी आहे, धुळे आहे, जळगाव आहे, नंतर नाशिक आहे, पुणे आहे, कोल्हापूर आहे, दापोली आहे। या सगळ्या ठिकाणी वाऱ्याचा वेग उन्हाळ्यामध्ये मार्च एप्रिल मे मध्ये कमी होता आणि त्यामुळे पावसात खंड राहील असा अंदाज मी दिलेला आहे। मोठा खंड असू शकतो। बरोबर साबळे सर, धन्यवाद। आपण न्यूज 18 लोकमतची बोललात आणि या संदर्भातली माहिती दिली त्याबद्दल। रामचंद्र साबळे होते आपल्यासोबत, हवामान तज्ञ। आणि मॉन्सून येत्या 48 तासात महाराष्ट्रात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला होता, त्या अनुषंगाने ते माहिती देत होते। पुढच्या